तर नमस्कार भाऊ बहिणींनो, पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या नवीन अशा व्हिडिओमध्ये। आणि आजचा व्हिडिओ खूप सगळ्यांसाठी इतका चांगला आणि खूप उपयोगाचा व्हिडिओ होणार आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा। व्हिडिओ आपला कशाविषयी आहे तर तुम्हाला सांगतो। तर आपला व्हिडिओ हा वांग म्हणजेच आपल्या चेहऱ्यावरती काळे डार्क स्पॉट किंवा बरेच जणांना लक्षात आला असेल वांग म्हणजे काय असतो तो। तर बऱ्याच जणांच्या बघा नाकावरती वांग असतो, कोणाच्या गालावरती असतो, कोणाच्या इथं म्हणजे आपले जे डोळे असतात त्याच्या खाली असतो, कोणाचा कपाळावरती असतो। तर बऱ्याच जणांच्या श्रद्धा अंधश्रद्धा अशा बऱ्याचशा आहेत वांगाविषयी, की बरेच जण काय म्हणतात कोणाच्या चेहऱ्यावरती वांग असेल तर भाग्याचा पण असतो, कोण म्हणतं दुर्भाग्याचा पण असतो। असे वांगाचे श्रद्धा अंधश्रद्धा आहेत, ते आपल्याला त्याच्याशी काही घेणं देणं नाही। परंतु आता ते वांग आल्याच्या नंतर आपला जो चेहरा दिसत असतो तो इतका भयानक, कितीही सुंदर स्त्री असू द्या आणि पुरुष असू द्या आणि तिच्या चेहऱ्यावरती वांग असेल तर चेहरा एकदम खराब दिसतो। आणि कुठेही पार्लरमध्ये गेलो आपण किंवा कुठं गेलो तरी आपल्या चेहऱ्यावरचा वांग हा जात नाही। आपण कुठल्याही क्रीम यूज केल्या किंवा एखाद्या डॉक्टरकडे जाऊन एखाद्या स्किन ट्रीटमेंट घेतली आपण तरीसुद्धा आपला वांग जात नाही, बरोबर आहे का। आणि आपण कितीही सुंदर दिसत असलो तरी त्या वांगामुळे किंवा आपल्या चेहऱ्यावरचे जे डार्क स्पॉट सर्कल आहेत त्या आपल्या डोळ्याखाली, त्याच्यामुळे आपला चेहरा हा खराब दिसत असतो। तर त्याच्याविषयी आज आपण व्हिडिओ घेऊन आलेलो आहे। आणि आपण जो घरगुती उपाय करणार आहे, तुम्हाला तर माहितीच आहे की मी घरगुती साहित्यापासून तयार करत असतो आणि त्याचं पहिल्यांदा मी स्वतःवरती त्याचा काय म्हणतात त्याला एक्सपेरिमेंट करत असतो। आणि त्याच्यानंतरच मी आपण आपल्या प्रेक्षकांसाठी, माझ्या रसिक मायबापांसाठी, आपले जे यूट्यूबची फॅमिली आहे, मी फॅमिली समजतो, त्यांच्यासाठी मी हा व्हिडिओ घेऊन येत असतो। तर तशाच पद्धतीने मी आज पण जो आपल्या चेहऱ्यावरचे काळे डार्क्स आहेत किंवा डोळ्याच्या खाली वर्तुळे काळे आलेले आहेत, चेहऱ्यावरती वांग आहे, तो अगदी 0 मिनिटात कसा जाईल ह्याच्यासाठी मी आज व्हिडिओ घेऊन आलेलो आहे। अगदी बरोबर आहे, तुम्ही ऐकलं ते खरं आहे, एकदम 0 मिनिटात। आणि ते पण कुठून, आपलं जे घरचं साहित्य आहे, आपल्याला बाजारातून काही क्रीम आणायच्या नाहीत किंवा डॉक्टरकडे जायचं नाही किंवा कुठं जायचं नाही, घरच्या घरी आपल्याला ते साहित्यापासून आपल्याला एक पदार्थ बनवायचा आहे। आणि तो पदार्थ आपल्याला काय करायचा आहे ते मी सांगतो। तर चला करूया व्हिडिओला सुरुवात। तर चला मग आपण तो जो काय पदार्थ तयार करणार आहे त्याला करूया सुरुवात। आणि प्रत्येक वस्तू जी आपण घेतलेली असते तिला काहीतरी महत्त्व असतं बघा। तर आपण सगळ्यात पहिल्यांदा घेऊया हे बेसन पीठ। तर हे बेसन पीठामध्ये भरपूर नमुने आहेत बघा। वाटाणा बेसन पीठ असतं, हिरा बेसन असतं, म्हणजे डाळीचं बेसन असतं। तर हिरा बेसन घ्यायचं आपल्याला, साधं घ्यायचं नाही आपल्याला बेसन। तुम्ही साधं वाटाणा बेसन घ्यायचा, बाजारामध्ये वाटाणा बेसन पण भेटतं, तुम्ही किराणामध्ये मालामध्ये जाऊन विचारू शकता की वाटाणा बेसन आणि हिरा बेसनमध्ये काय फरक आहे। त्यावेळी दुकानदार तुम्हाला सांगतील की हिरा बेसन हे फक्त डाळीपासून बनवलेलं असतं आणि वाटाणा बेसन हे स्वस्तमध्ये भेटतं। तर आपल्याला वाटाणा बेसन घ्यायचं गरज नाही, आपल्याला शुद्ध असं डाळीचंच, किंवा तुम्ही हे पण करू शकता की घरच्या घरी आपली जी डाळ दळूनसुद्धा आपण तुम्ही ते घेऊ शकता। आपल्या घरच्या डाळीचे जे हरभऱ्याची डाळ असते त्याच्यापासून सुद्धा तुम्ही दळण आणू शकता आणि त्याच्यापासून तुम्ही बेसन तयार करू शकता। त्याच्यामुळं पण एवढा कुटाणा कोण करत बसणार, म्हणून तुम्ही जर दुकानातून आणायचं असेल तर फक्त हिरा बेसनच घ्यायचं आहे आपल्याला, दुसरी कुठलीही वस्तू घ्यायची नाही। तर आपण घेतलेलं आहे हिरा बेसन। आणि हिरा बेसन आपल्याला किती घ्यायचं आहे, आपल्याला एक पॅक तयार करण्यासाठी असे 2 चमचे घ्यायचेत। तर इथं मी 2 चमचे बेसन घेतलं आहे बघा। आणि आता मी प्रमाण पण सांगतोय, बरेच जणांची रिक्वायरमेंट अशी असते की ताईंची की दादा तुम्ही जे साहित्य बनवता त्याचे तुम्ही प्रमाण सांगत नाही, तर तुम्हाला प्रमाण पण सांगतोय। इथं मी 2 चमचे बेसन पीठ घेतलेलं आहे आणि 2 चमचे बेसन पिठाला आपल्याला त्याच्यानंतर घ्यायची आपल्याला ही हळद। तर हळद आपल्याला किती घ्यायची, तर आपण ही हळद 1 चमचा घेतला आहे बघा, प्रमाण लक्षात घ्या। 2 चमचे बेसन पिठाला 1 चमचा आपण इथं हळद घेतली। आता हळद घेतल्याच्या नंतर आता आपल्याला काय करायचं आहे, त्याच्यानंतर आपण हे घेतलं आहे, काय आहे हे, तर ही आहे आपली मुलतानी माती। ही मुलतानी माती आहे बघा। तर ही मुलतानी माती पण आपल्याला किती घ्यायची, हा 1 चमचा
मुलतानी माती घ्यायची आपल्याला. 1 चमचा मुलतानी माती घेतली आपण. त्याच्यानंतर आपल्याला घ्यायचा आहे हा मस्तपैकी असा हा लिंबू. तर लिंबू घेऊ आपण कापून. तर हा लिंबू आपल्याला ह्याच्यात पिळून घ्यायचा आहे. तर पिळून घेताना आपल्याला काय करायचं आहे, ह्याच्यात जे बी आहेत ते बी पहिल्यांदा आपल्याला काढून घ्यायचे आहेत. बघा, ह्या बी आपल्याला ठेवायचे नाहीत. तर ह्याच्या बिया घेतल्यात आपण काढून, बिया त्याच्यामध्ये मिक्स करायचे नाहीत. आणि आपल्याला ह्याच्यामध्ये आता लिंबू ॲड करायचा आहे. तर लिंबू किती ॲड करायचा आहे, तर आता बऱ्याच जणांची अशी रिक्वायरमेंट असते किंवा मागणी असते की दादा आम्हाला जो लिंबू आहे हा लिंबाने आम्हाला जो चेहरा आहे त्याच्यावरती लिंबाच्या रसाने कुणाला ॲलर्जी असते, कुणाला चेहऱ्याची आग होते बघा लिंबाच्या रसाने. कारण आग होण्याचं कारण मुख्यतः काय असतं, आपल्या चेहऱ्यावरती थोड्याशा फोड्या असतात आणि फोड्या असल्याच्या नंतर ह्या लिंबामध्ये असतं सायट्रिक ॲसिड. सायट्रिक ॲसिड असं असतं, त्याच्यामुळं काय होतं, आता तुम्ही लाल मुंग्या बघितल्या असत्या बघा, चावल्याच्या नंतर लाल मुंगी चावल्याच्या नंतर तिथं फोड येतो किंवा आपल्या त्वचेची एकदम आग होते. तर त्या लाल मुंग्याच्या लाळमध्ये सुद्धा त्या चाव्यामध्ये विष असतं. ते कुठलं असतं, तर सायट्रिक ॲसिड असतं, हे लिंबासारखंच, म्हणून तिथं फोड येतात. त्याच पद्धतीने ह्या लिंबामध्ये सुद्धा सायट्रिक ॲसिड असतं. त्याच्यामुळं काय होऊ शकतं की चेहऱ्याची थोडीशी आग होऊ शकते, जास्त नाही थोडी होऊ शकते. तर ज्यांना लिंबू सूट होत आहे त्यांनी लिंबू वापरा, ज्यांना होत नाही त्यांनी लिंबू वापरू नका. पण ज्या आपल्या रिक्वायरमेंटनुसार थोडं थोडं लिंबू टाकू शकता. आता आपल्या चेहऱ्याला काहीच होत नाही, त्याच्यामुळं आपण हे अर्ध लिंबू ह्याच्यामध्ये पिळून घेतोय आपण. आता हे अर्ध लिंबू पिळून झाल्याच्या नंतर आपल्याला काय घ्यायचं आहे, आता हे घेतलं आहे आपण हे गुलाब पाणी. आता हे गुलाब पाणी तुम्हाला तर माहिती आहे कुठेही मेडिकलमध्ये उपलब्ध असतं. हे गुलाब पाणी घ्यायचं आहे आणि हे गुलाब पाणी आपल्याला किती घ्यायचं आहे बघा. तर ह्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला प्रमाण घ्यायचं आहे गुलाब पाण्याचं. तर 1 चमचाभर आपल्याला हे गुलाब पाणी घ्यायचं आहे बघा. तर हे 1 चमचा आपण गुलाब पाणी घेतलंय. गुलाब पाण्याला काही प्रमाण नसतं, गुलाब पाणी जास्त जरी घेतलं तरी काही अडचण नाही, कारण गुलाब पाण्यापासून आपली त्वचा एकदम नितळ होते आणि सुवास पण असतो ह्याच्यामध्ये, त्याच्यामुळं हे सुवासिक पण होणार आहे. त्याच्यामुळं आपण आणखीन जरी ॲड केलं तरी काही अडचण नाही. पण आपण इथं 1च चमचा आपण हे गुलाब पाणी ॲड केलेलं आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला सगळ्यात महत्त्वाची वस्तू घ्यायची बघा. आता ही सगळ्यात महत्त्वाची वस्तू आहे बघा. ह्या वस्तूंपेक्षा सगळ्यात महत्त्वाची वस्तू म्हणजे ही आपली कोरफड आहे. तर ही कोरफड कुठेही उपलब्ध होते. आता खेडेगाव म्हणू नका, सिटी म्हणू नका, कुठेही लावलेली असते बघा कोरफड. आता खेडेगावामध्ये तर कुठेही अंगणामध्ये ह्याच्यामध्ये उगवलेली असते, पण आता सिटीमध्ये मी बऱ्याचशा ठिकाणी असे असते की कुंड्यांमध्ये लावलेली असते कोरफड. आणि ही खूप आरोग्यदायी अशी आणि खूप महत्त्वाची वस्तू आहे बघा. त्याच्यामुळे आपल्याला ही कोरफड घ्यायची. तर कोरफड आपल्याला किती घ्यायची बघू शकता तुम्ही. तर ही कोरफड आपल्याला एवढी घ्यायची बघा, बघू शकता तुम्ही. एवढं जे आपली पेस्ट तयार झाली एवढ्याला एवढीच कोरफड घ्यायची. आणि आपल्याला काय करायचं आहे, या कोरफडीच्या वरचा जो भाग आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे. तर कट करताना व्यवस्थित हाताला चाकू वगैरे काय लागू नये अशा पद्धतीने आपल्याला कट करून घ्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला हा जो वरचा गर आहे, हा गर म्हणतो ती जी साल आहे ती साल आपल्याला अज्ञातपणे अशी काढून घ्यायची बघा चाकूने. आता ही चाकूने साल आपण काढून घेतल्याच्या नंतर हा जो गर आहे, आता हो आतमध्ये हा गर, तर हा गर इतका बहुगुणी आणि इतका उपयोगाचा आहे की ज्यांना पित्ताचा त्रास आहे त्यांनी हा गर असाच सकाळी आमुषापोटी म्हणजे लक्षात आलं का तुम्हाला, आमुषा असते त्या दिवशी नाही, आनुषापोटी म्हणजेच काही अन्न खाल्लेलं नाही आपण, चहा पिलो नाही, काय नाही, आपण झोपेतनं उठलोय, तोंड धुवायचं नाही, दात घासायचे नाहीत, त्या टायमिंगला आपल्याला हा जो गर आहे तो अशा पद्धतीने ह्याची खालची पण साल काढून घ्यायची. आणि हा जो गर असतो हे बघू शकता तुम्ही, हा गर काय करायचा आहे, डायरेक्ट नरड्यामध्ये सोडायचं आणि डायरेक्ट गिळून घ्यायचं आहे. पाणी प्यायचं नाही, काय नाही. ज्यांना पित्ताचा त्रास आहे त्यांनी हे करू शकता. इतका बहुगुणी हा गर आहे. तर आपण एवढा गर काढून घेतलाय
आणि हा गर आपल्याला आता ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे. आणि टाकून घेतल्याच्या नंतर हा गर आणि हे जे मिश्रण आहे आपल्याला हे सर्व एकत्र करून ह्याची पेस्ट तयार करायची. तर चला आपण ह्याची आता पेस्ट तयार करून घेऊ. हा गर एकत्र मिक्स करून हा चमच्याने अशा पद्धतीने आपल्याला मिक्स करायला घ्यायचं आहे. तर आपण कोरड्यामध्येच थोडीशी आपण ही जी आपली कोरपड आहे ती मिक्स केली आणि त्याच्यानंतर आपण हे घेतलं आहे साधं पाणी आणि साधं पाणी आपल्याला ओतून घ्यायचं आहे बघा ह्याच्यात. तर हे साधं पाणी एवढं ओतून घ्यायचं आहे आणि परत आपल्याला ही सगळं जे मिश्रण आहे ह्याची पेस्ट तयार करायची अशी. जो आपला स्क्रब कसा असतो त्या पद्धतीने आपल्याला हे तयार करून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही. आणि हे जे आपण जी टाकलेली कोरपड आहे ती पण व्यवस्थित ह्याच्यामध्ये मिक्स झाली पाहिजेत. तर अशा पद्धतीने आपण आता ही घेऊया तयार करून. तर हा एकदम व्यवस्थित आपला मिक्स झालेलं आहे बघा. हे सगळं साहित्य जे आपण कोरफड मिक्स केलं ते पण, आणि त्याच्यामुळे आपला हा पॅक जो आहे तो व्यवस्थितपणे असा तयार झाला आहे. तर बघू शकता तुम्ही. आणि हा पॅक तयार झाल्याच्या नंतर आपल्याला हा पॅक चेहऱ्यावरती लावायचा आहे. आता तुम्ही म्हणता चेहऱ्यावरती कधी लावायचा आहे, तर तुम्ही सकाळी लावू नका, दुपारी लावू नका. मग तुम्ही म्हणता दादा काही संध्याकाळी कावा लावायचा, तर संध्याकाळीच लावायचा आपल्याला. तेही कधी, तर झोपताना लावायचा आहे. तर झोपताना का लावायचा आहे, तर आपण आता बऱ्याचशा स्त्रिया आपल्या माता भगिनी ज्या असतात काही कामाला जातात आणि काही आपल्या माता भगिनी गृहिणी पण असतात. तर बऱ्याच माता भगिनींच्या पाठीमागं इतकं काम असतं, त्यांना कामातून वेळ भेटत नाही. आणि ज्यावेळेस सकाळी किंवा दुपारी त्यांना काम करणं भागच असतं, त्या टायमिंगला मग काय होतं, आपण हे स्क्रब लावतो. आणि स्क्रब म्हणजेच हे जे आपण हे जे तयार केलेलं मिश्रण आहे हे लावतो आणि त्याच्यानंतर बाहेर कामाला जाणार. बाहेर म्हणजे कोणी बाहेर कामाला जातं आहे, रानात जातं आहे, कुठं जातं आहे, कंपनीत जातं आहे. प्रत्येकाला वेगवेगळे काम आहेत. जे गृहिणी आहेत त्या घरी धुणं भांडी करत असणार आहेत. मग अशा वेळेस काय होतं, आपण जाताना येताना कामाला किंवा घरी काम करताना धूळ माती ही जी असते ती ह्याच्यामध्ये मिक्स होणार, आपल्या चेहऱ्यावरती वल्ला असल्यामुळं मिक्स होणार. आणि मिक्स झाल्याच्या नंतर चेहरा आणखीनच आपला काळपट होणार ह्याची दाट शक्यता आहे. त्याच्यामुळं काय करायचं आहे की आपल्याला हे जे मिश्रण आहे हे फक्त रात्री झोपताना लावायचं आहे. आणि हे मिश्रण रात्री झोपायच्या वेळेस म्हणजे जे आपलं कामधाम सगळं झालेलं आहे त्याच्यानंतरच हे आपल्याला पॅक घ्यायचं आहे. व्यवस्थितपणे आपल्याला आरशात बघून लावायचं आहे. किंवा आपल्या घरात जे कोणी व्यक्ती असेल त्यांना सांगायचं की हा पॅक मला लावून द्या. आणि नसेलच कोणी लावून देत तर स्वतःची काळजी हे आपण स्वतःच घेतली पाहिजेत. कारण हे जगत असं आहे की स्वतःची हे आहे आपली काळजी ती स्वतःनीच घ्यायची आपल्याला. तर अशा वेळेस काय करायचं आहे, मग आरसा घ्यायचा आहे ना, आरशासमोर बसून आपण हा जो पॅक आहे तो पूर्ण असं चेहऱ्याला लावायचा आहे आपल्याला. म्हणजे जिथं जिथं आपला वांग आहे आणि जिथं नाही तिथं पण आपल्याला हे जिथं काळे डाग वगैरे जे आपले असतात त्या ठिकाणी किंवा जे आपले डोळ्याच्या खाली सर्कल आहेत काळे अशा ठिकाणी आपल्याला ह्या पूर्ण असा जे मिश्रण तयार केलं आहे आपण ते पूर्णपणे असे चेहऱ्यावरती लावायचं आहे. आणि हे लावल्याच्या नंतर हे किती वेळ ठेवायचं आहे आपल्याला, तर तसंच लावून आपल्याला झोपायचं नाही. तसंच लावून झोपायचं नाही आपल्याला. तर काय करायचं आहे, हे मिश्रण लावल्याच्या नंतर 15 मिनिट थांबायचं आहे आपल्याला. किती? 15 मिनिट थांबायचं आहे. आणि 15 मिनिट थांबल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं आहे की जायचं आहे आणि आपला जो चेहरा आहे तो कसल्या पाण्याने धुवायचा आहे माहिती आहे का? स्वच्छ आणि गारच पाण्याने धुवायचं आहे आपल्याला. गरम पाणी बनवायचं नाही. तुम्ही म्हणता थंडीचे दिवस आहेत दादा आणि मग आम्ही गरम पाण्याने धुतो, तर आपल्याला तशी चूक करायची नाही. तर आपल्याला थंडच पाण्याने धुवायचं आहे. थंड आणि स्वच्छ पाणी घ्यायचं आहे. असं घाणघूण पाणी घेऊ नका, स्वच्छ पाणी घ्या आणि स्वच्छ पाण्याने आपल्याला तो चेहरा पूर्णपणे धुवून घ्यायचा आहे. किती वेळाने? 15 मिनटाच्या नंतर तुम्हाला सांगितले. 15 मिनटं आपल्याला तसंच चेहऱ्यावरती लावून ठेवायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, आणि स्वच्छ असा टॉवेलने आपला जो चेहरा आहे तो पुसून घ्यायचा आहे व्यवस्थित. आणि व्यवस्थित पुसून झाल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं आहे, जर तुमच्या घरात मॉइश्चरायझर जर असेल, नसेल तरी चालेल, मॉइश्चरायझर जर असेल तर ते चेहऱ्यावरती लावायचं आहे. आणि
आपलं ओके काम झालेलं आहे. आणि त्याच्यानंतर पण आता तुम्ही काय म्हणता दादा हे आठवड्यातनं रोजच लावायचं आहे का काय करायचं आहे आपल्याला, तर हे आपल्याला आठवड्यातून 3 दिवस लावायचं आहे. किती दिवस? फक्त 3च दिवस. आणि आठवड्यातून 3च दिवस लावल्याच्या नंतर त्याचा रिझल्ट हा इतका भारी भेटणार आहे आपल्याला की आपल्या चेहऱ्यावरचे सगळे डार्क स्पॉट, डोळ्याच्या खालचे काळे सर्कल, चेहऱ्यावरचा वांग, हा सगळा पूर्णपणे आपल्याला एका आठवड्यातच तुम्हाला ह्याचा रिझल्ट भेटून जाणार आहे. तर अशाच पद्धतीने तुम्ही पण हा जो आपण घरच्या घरी जो वांगावरती उपाय काढलेला आहे, हा जो पॅक बनवलेला आहे, तो अशाच पद्धतीने तयार करा आणि तुमचाही चेहरा गोरा, नितळ आणि वांगविरहित करा. आता तुम्हाला वांगाची चिंता करायची गरज नाही. तर अशाच पद्धतीने हा पॅक तयार करा आणि रिझल्ट आल्याच्या नंतर मला कमेंट करून सांगा की दादा आम्हाला ह्याच्यापासून खूप फायदा झाला आणि आमचा जो वांग आहे तो जायला सुरुवात झालेली आहे. तर हा जो मी हा पॅक तयार केलेला आहे घरच्या घरी, तो तुम्हाला कसा वाटला आणि आवडला असल्यास नक्की आपल्या ह्या भावाला कमेंट करून सांगा आणि लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला भेटूया नवीन अशाच नवीन आपल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.